तेरे दर पर हो. या ठिकाणी सांगतात की असा दुर्लक्षण आहे कुठला समाधीचा. हा आणि तो आता मला असंच वाया घालवायचा नाही. वर्तमान मध्ये मला वर्तमान भगवंतांच्या सारखं मला काय करायचे, भाव करायचे आणि ते भाव जागे करायचे मला. दुश्चर्या दुष्पथ तजकर म्हणजे दुश्चर्येला आणि दुष्पथाला त्यागून सोडून आत्मध्यान मला करायचं आहे आणि तेच माझं अंतिम मरण करणार आहे. सम्यक दृष्टी समय बिताए ज्ञान भावना में, मिथ्या दृष्टि समय बिताए कलह कामना में, चरिया ही पहचान बताए सम्यक ही न हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. सम्यक दृष्टी ज्ञान भावनेमध्ये आपली वेळ वाया घालवतो बरोबर. आणि मिथ्या दृष्टी असतो तो कलह विषय वासना पंचेंद्रिय विषयांच्या मध्ये आपली वेळ वाया घालवत असतो. चर्याच आपली ओळख आहे, चारित्र्य हेच आपली ओळख आहे. जाणून घेऊन सम्यक्ती जो जीव असतो तो आपल्या व्यवहार आणि निश्चय चारित्र्यामध्ये स्थिर राहतो आणि असा जीवच समाधीला साधना करत असतो. आचार्य भगवंत विद्यासागर महाराज म्हणतात, जो चाहा जब चाहा जितना चाहा जैसा चाहा, क्या आज तक मिला, मिळालं नाही मिळालं. तर ह्या संसाराच्या गोष्टी हे सगळ्या अशाच असतात ना. फक्त माझ्या हातात माझा धर्माचा पुरुषार्थ तेवढा माझ्याकडे आहे. म्हणून जिनवर बोले घन गरजेले सभी धन्य होले, पूर्वाचार्यों के अनुक्रम से रचित शास्त्र बोले खोले, स्यादवाद शास्त्रों का अमृत यहाँ पान कर लो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. जिनवर भगवंतांनी केवळ ज्ञानामध्ये बोललेलं आहे. गणधरांनी काय केलेलं आहे, त्याला स्वीकारलेलं आहे बरोबर काय. आणि सगळीजण त्याच्यामुळे काय झालेले आहे, धन्य झाले. आणि त्या सगळ्यांचं पूर्वाचार्यांनी अनुक्रम करून ओळीनं क्रमपूर्वक शास्त्राची रचना केली बरोबर आहे ना. ज्या शास्त्राचा आधार घेऊन आपण वर्तमानामध्ये सम्यक करतो, आपले परिणाम स्थिर करतो. साधुचर्या काय, हरिकाचर्या काय, समाधी म्हणून काय, व्यवहार काय, निश्चय काय, हे जर आचार्यांनी शास्त्र लिहिलं नसतं तर आज आपली समाधी चालू झाली असती का, नाही. म्हणजे किती उपकार आपल्याकडे पूर्व आचार्यांचे आहेत की नाही. आणि म्हणून त्या पूर्व आचार्यांच्या उपकाराला जाणून घेऊन त्यांनी केलेल्या कष्टाला आपल्याला जर आपण जाणीव ठेवायची असेल तर आपल्या समाधी मरणामध्ये अत्यंत निर्मळता आपण केली पाहिजे बरोबर आहे ना. तुमको पाकर मुनिवर मेरा मन हर्षाता है, दान हमारा कल्प वृक्ष शोभा पाता है. आदिनाथ भगवान पधारे जो श्रेयस घर हो, मेरा अंतिम मरण समाधि
समाधी तेरे दर पर हो. आपण पहिल्यापासून ज्या मुनी महाराजांचं दर्शन घेतलो, उपदेश घेतलो, स्वीकारलो, तेव्हा मन आनंदी होत होतं की नाही? मुनी महाराजांना बघितल्यावर, त्यांचं दर्शन घेतल्यावर, त्यांना आहारदान देताना मन आनंदी होत होतं की नाही? आणि त्याचंच फळ आज तुम्ही एवढी कठोर तपस्या करायला लागले. आणि त्या कठोर तपस्येला लोक, आम्ही चांगला कार्यक्रम ठेवल्यावर जाहिराती केलं तरी लोक येणार. आणि तुमच्या या समाधीची वार्ता सगळीकडे चालल्यावर लोक, हजारो लोक येऊन हे संधी आम्हाला सोडायची नाही म्हणून या लागले. म्हणजे हे सगळं तुम्ही जे आयुष्यभर केलेला धर्म आहे, आहारदान आहे, औषधदान आहे, स्वाध्याय केलाय, त्याचं हे सगळं फळ आहे. बरोबर आहे ना? आणि आत्ता जे करायला लागलाय त्याचं सगळं फळ कुठल्या भावात तर मिळणारच आहे, पण त्याच्यापेक्षा पुढे जो मनुष्य पर्याय येणार आहे नाही, त्याच्यामध्ये रत्नत्रयाची साधना फार चांगली आपण करणार आहे. बरोबर आहे ना? मी तुम्हाला परवा 1 महिन्या 1.5 महिन्याच्या पूर्वी स्वाध्याय करताना सांगितलं होतं, आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी ह्या भावात जे काय भोगले ते सगळं पूर्व भावात होतं. बरं आहे की नाही? आणि ह्या भावात जे केलं की नाही, त्यांनी येणाऱ्या पुढल्या पर्यायात त्याच्या पुण्याचा भोग भोगणार आहे. कुठं आहेत आचार्यजी? आता तुमच्या समोर आहेत काय? आत्ता वर आहेत. आणि पुढं कोण आहे? भिंतीवर फोटो आहे काय आचार्यजींचा? मग बघा, तुम्ही त्यांच्या चरण पाद मूलामध्ये आपण करलो की नाही समाधी, तर त्यांच्यासारखा आदर्श आपला असला पाहिजे. हा, तुमको पाकर मुनिवर मेरा मन हर्षाता है, दान हमारा कल्प वृक्ष सा शोभा पाता है. आदिनाथ भगवान पधारे जो श्रेयसगर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. या चतुर्थ कालामध्ये आहारदानाची परंपरा श्रेयांश राजामुळे चालू झाली. बरं आहे की नाही? आदिनाथ मुनी महाराजांना दिली. आणि त्याचं फळ काय मिळालं? आदिनाथांच्या अगोदर श्रेयांश राजा मोक्षाला गेले की नाही? हा, तसे हे सगळं धर्म केलेल्याच फळ आहे. आणि जे लोक असं आहारदान देतात, स्वाध्याय करतात, धर्म करतात, त्यांची नियमानं समाधी चांगली होते असं शास्त्र सांगतं. बरोबर आहे की नाही? आणि खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांच्यावर जे श्रद्धा ठेवतात ते सम्यक दृष्टी, त्यांच्या वचनावर श्रद्धा पाहिजे का नको? आहे की नाही आपली श्रद्धा? म्हणून तर एवढं मोठं धाडस केलं आपण. बिन खिलाए कैसे खाऊं खाया ना जाए, दाता सावक करे प्रतीक्षा तब सुपात्र आए. पात्र दान कर हर्ष मनाऊं जो नव विधि कर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. साधू बिन बोलवता येतात काय? तुम्ही शेवट दिवसापर्यंत निवेदन केल्यावरच तुम्ही आरला उठला की नाही? मग साधू स्वाभिमानी असतो की नाही? आणि म्हणून परवा आपली चर्चा झाली बघा, आचार्यशींना आहारदान तुम्ही अमरकंटकच्या जवळ दिला. किती मोठे मोठे शेठ लोक होते की नाही? पण लोक आचार्यशी त्यांच्याविषयी राहिले. मी आपल्या संमती संस्कार मंच मधले शिबिरार्थी उभा राहिलो होतो नी बडगांना. आपला चौका नव्हता तरी आपल्यापाशी नमोस्तू नमोस्तू म्हणतात आपल्यापाशी. बरोबर आहे? त्या आहारदानाचं फळ आज तुम्ही एवढे उपवास करून सुद्धा तुमच्याकडे अजून एवढं पुरुषार्थ करायची ताकद आहे. बरोबर आहे की नाही?
आता हेच काम पुढं विदेह क्षेत्रात जाऊन तुम्ही काय आहार देणार नाही देवगतीतला जीवन, पण पंचकल्याणात मधली सगळी सेवा सगळा आनंद तिथे घ्यायचा. हा आमची आठवण ठेवायचं खरं विसरायचं नाही. हा बिना खिलाए कैसे शुद्धात्म में रमने वाले, अरे कहाँ दुख है तेरा तो उपयोग वहाँ है जहाँ शुद्ध सुख है। परम निराकुल तू परमात्म चित्त सुखेश्वर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। महा समाधिक साधक सम्यक आणि साधक कसा असतो? शुद्धात्म मध्ये रमणारा असतो, बरोबर आहे ना? हा, आणि शुद्धात्मामध्ये रमणाऱ्या साधकाला दुःख हे असतच नाही. तेरा तो उपयोग वहां आहे. आपला उपयोग कुठे असतो?